विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आज आहे हे आपण जाणता आहात. खरं तर न ही ज्ञानेन सदृश पवित्र मीह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र क्षेत्र दुसरं असू शकत नाही असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु आपण याला थोडंसं बदल करूया. न ही विज्ञानेन सदृश पवित्र मीह विद्यते. विज्ञानासारखं सुद्धा पवित्र क्षेत्र दुसरं कोणतंच असू शकत नाही. विज्ञान हे ज्ञानाच्या संश्लेषातून, विश्लेषणातून आणि त्याला तार्किक पाया देऊन तयार केलेलं एक शास्त्र आहे. आज खरं तर आपण विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशी प्रगती केलेली आहे आणि इथून पुढं सुद्धा विज्ञान प्रगतीच्या कोणत्या उंचीवर मनुष्य जीवनाला नेईल हे आज तरी सांगणं कठीण आहे. रोज नवे शोध, रोज नव्या कल्पना मानवी जीवनाची जी उंची, जगण्याची उंची वाढवत आहेत त्याला खरं तर तोड नाही. आणि या सर्वांच्या पाठीशी, या सर्वांच्या पायाशी जर कोण असेल तर ते आहे विज्ञान. आणि अशा या महत्त्वाच्या अशा विषयाची आपल्याला पायाभूत अशी माहिती असावी. छोट्या छोट्या संकल्पना, अगदी छोट्या छोट्या संकल्पना इथपासून जर आपण त्या समजून घेतल्या तर भविष्यामध्ये ज्या विज्ञानच्या पुढं येणाऱ्या वर्गानुसार अवघड ज्या संकल्पना आपल्याला वाटत जातील त्या सहज सोप्या भाषेत जर पायाभूत पद्धतीने आपण समजून घेतलात तर विज्ञान हा विषय अतिशय मनोरंजक, समाधानकारक आणि प्रगतीला फायदेशीर ठरणारा आहे. आणि मुळातच विज्ञान विषयाच्या अभ्यासातून आपल्याला एक ज्ञानाची रचना कळत असते आणि ही रचना कळण्यासाठी आपल्याला जी मदत करणारं जर शास्त्र कोणतं असेल तर ते विज्ञान आहे. आणि अशा या अनेक पायाभूत संकल्पनांचा अभ्यास आपण या चॅनलद्वारे करत आहोत. मी आपणाला सर्वांना विनंती करतो की या चॅनलला अधिकाधिक जणांनी लाईक करा, शेअर करा आणि आपणा सर्वांच्या ज्ञानामध्ये माझ्याकडून हा ज्ञानासागर आहे, या सागरातला एक वाळूचा कण वेचण्याचा मी प्रयत्न करतोय आणि कण आपल्यापर्यंत पोहोचवावा एवढाच प्रामाणिक प्रयत्न माझा या ठिकाणी असणार आहे. आणि आपण सगळ्यांनी या प्रयत्नाला साथ द्यावी, प्रतिसाद द्यावी आणि ज्ञान विज्ञानाच्या प्रसारासाठी आपलेही हातभार लावावेत एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो. धन्यवाद.